नेमकं सारांश निघाला आजच्या बैठकीचा? मी इथे चर्चा करायला आलो होतो कृषी आयुक्तालयामध्ये. एकतर सध्याची बी बियाण्याची स्थिती, खताची स्थिती, शेतकऱ्यांना मिळणारं बी बियाणं, त्यातलं बोगस खताची, बोगस बियाणं, बूम खाली घ्या ना यार सगळे, त्याचप्रमाणे पीक विमा, बूम खाली घ्या ना, मी खाली घेतो, शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी सगळ्या विभागाचे अधिकारी इथं आले होते. चांगली चर्चा झाली. अधिकारी प्रयत्न करतात परंतु सरकार त्याला पाहिजे तसं सहकार्य करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकरी वाऱ्यावर आहे, एवढंच सांग. या संदर्भात आता काय होतं की गव्हर्नमेंट मदत पुरवायची गरीबासाठी मदत द्यायचं असं म्हणतंय. दुसरा मुद्दा हा आहे की जिथे आत्महत्येचा रेशो सगळ्यात जास्त आहे तिथे मदत मात्र बाकीच्या रेशो मृत्यू सारखीच मिळते. ते कसं बघायचं? एक तर आत्महत्येला कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा, बँकांची दादागिरी आणि सगळ्यात महत्वाचं बोगस बियाणं आणि बोगस खत. आता या चर्चेमध्ये हाच मुद्दा निघाला की एखाद्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं आणि ते बोगस निघालं, ते उगवलंच नाही तर त्याचं वर्ष नव्हे तर त्याचं जीवन संपवलं जातं, अशा प्रकारची स्थिती आहे. पण या बोगस बियाण्यावर, बोगस खतावर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही आणि हे सगळं गुजरातमधून या महाराष्ट्रात येतं. त्याच्यामध्ये काही व्यापारी सहभागी असतील निश्चित, परंतु या बोगस बियाणं आणणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, पोलिसांची कारवाई झाली पाहिजे, यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांना मला असं वाटतं या आत्महत्येचं प्रमाण हे कमी होणार नाही. आणि बँका, आता मी उदाहरण दिलं बैठकीमध्ये की एक बँकेने संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपळखुटा गावच्या बँकेने 9 लाख कर्ज देतो सांगितलं, प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेतली, परंतु कर्ज देत नाही अशा प्रकारची सूचना दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिबिल तपासलं त्या अधिकाऱ्यांनी. इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं होतं की सिबिल जो कोणता मॅनेजर बघेल त्याच्यावर कारवाई करेल. माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सरकारला आव्हान आहे की सिबिल तपासणाऱ्या कोणत्या एकतरी कारवाई या महाराष्ट्रात झाली का? तर बिलकुल झालेली नाही. तेव्हा सरकार बोलघेवड्या घोषणा करतं शेतकऱ्यांच्या बाजूनं, प्रत्यक्षात काही नाही. अजून वेगवेगळ्या पद्धतीनं पीक विमा सुद्धा पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल याचं सुद्धा अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही. मोठ्या प्रमाणात, काही प्रमाणात मिळालं असेल परंतु मोठ्या प्रमाणात देणं बाकी आहे. आणि मला वाटतं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं कोणत्याही प्रकारे निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार या महाराष्ट्रात आहे. आधीचे कृषी मंत्री असेल किंवा आताचे कृषी मंत्री एकूण यांच्यावरती किंवा एकूण या यंत्रणेवरती खूप गंभीर स्वरूपाचे आरोप होत होते. म्हणजे उदाहरणार्थ बोगस बियाण्याची कंपनी म्हणजे जायचं आणि पैसे देऊन बोगस बियाण्याची कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक संबंध दडलेले आहेत आणि त्यातून ही फसवणूक होते असं बोललं जातंय आणि त्याचे टार्गेट वरून कुठेतरी दिले जात आहेत. तुम्हाला याच्यामध्ये काही तथ्य आढळलं का आणि या संदर्भात काही तक्रारी आहेत का? हे पण तक्रारी तर मागच्या वर्षी राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच त्यावेळेसच्या त्यांचे स्वतः ओएसडी त्या शिष्टमंडळात होते, त्या टीममध्ये होते, गँगमध्ये मानता येईल त्याला, मंडळ नाही ते गँग होती. आणि यांनी वेगळ्या पद्धतीनं धाडी टाकल्या होत्या. धाडी टाकून काय झालं त्याचं अजून बाहेर आलेलं नाही. बोगस बियाणं पकडलं गेलं, अजून त्याच्यावर कारवाई नाही. शेतकऱ्यांनी पेरून उगवलं नाही, नुसत्या नोंदी झाल्या, अजून कारवाई नाही. आणि मग मला वाटतं सरकारची साथ असल्याशिवाय बियाणे कंपनी अशा पद्धतीनं मस्ती करू शकत नाही. आज राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे आणि राज्याला पूर्ण वेळ आयुक्त नाहीत कृषी विभागाला. संचालक पदावर संचालक जे आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त भार आहे. अशा परिस्थितीमध्ये कशी कामं होणार आणि कसे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार? प्रामाणिक अधिकाऱ्यांना स्थान नाही या सरकारमध्ये, अशी अनेक उदाहरणं देता येईल. आणि म्हणून ज्या निविदांचा खेळ, घोळ शब्द अजून मी वापरेल अधिवेशनात, परंतु खेळ या कृषी विभागात झालेला आहे आणि याला फाटा देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच इथून हटवलं गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं अजूनही कृषी विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. आपला महाराष्ट्र असेल, देश असेल, हा कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो, परंतु या कृषी विभागाला पूर्ण वेळ आयुक्त अजूनही नाही, हे आपलं दुर्दैव आहे.
सर, विधानसभेचं आणि विधान परिषदेचं अधिवेशन आहे. शेतकऱ्यांचे कुठले मुद्दे खरं तर या सगळ्या अधिवेशनात तुम्ही मांडणार आहात, याचं काही स्ट्रॅटेजी झाली? हे बघा, हे आत्ता जे मी सांगितलं हे सगळे अधिवेशनाचेच मुद्दे आहेत आणि याच्याविषयी आम्ही 26 तारखेला रितसर मुंबईमध्ये बोलू. अधिवेशनात कोणते मुद्दे घेतले जाईल याच्याविषयी 26 तारखेला अधिकृतरित्या आम्ही दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते एकत्रितरित्या बोलू. तर विधान परिषदेची निवडणूक होते आता रिक्त जागांसाठीची. काय महाविकास आघाडीची साधारणपणे कोण किती जागा लढणार किंवा काय याबाबतची रणनीती आहे? काय महाविकास आघाडी एकत्रितरित्या विधान परिषदेच्या निवडणुका लढणार आहे. सर, कोण किती वायकर आणि जागा लढणार वगैरे याविषयी ते अजून नाही ठरलं, परंतु अजून वेळ आहे इलेक्शनला. 12 जुलैला इलेक्शन लांब आहे. सर, वायकर आणि कीर्तीकरांची जी खरं तर जागा आहे, आपल्याला माहिती आहे की संघर्ष किती झाला होता आणि शेवटी वायकर तिथले विजयी झाले. पण मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलंय की वायकर जिंकूनही विरोधक हरवण्याचा प्रयत्न करत होते, मग मी डोळे झाकून शांत बसू का, बघत राहू का? यावरून एक संशयाचं वादळ निर्माण झाले की मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे पहा, सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. वायकरांच्या मेहून मोबाईल समोर येतोय, त्याच्यावर OTP येत होता, हे समोर येत आहे आणि मुख्यमंत्री दांडात अशा पद्धतीने बोलत असेल याचा अर्थ या अधिकाऱ्यावर दबाव होता आणि या अधिकाऱ्याने दबावाखाली काम केलंय. कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. यथावकाश या सगळ्या गोष्टी समोर येतील. मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असेल या सगळ्यामध्ये? 100% त्यांनीच कबूल केलेलं आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला काँग्रेसमुळे मतं मिळाली असं काल शिंदे गटाने म्हटलेलं आहे. काय परिस्थिती? मागच्याच काँग्रेसची 1 जागा होती, याच 13 आली. शिवसेनेला जर काँग्रेसमुळे मतं मिळालं तर आम्ही महाविकास आघाडी मिळून लढलेलो आहोत. आमची मतं काँग्रेसला मिळालेली, काँग्रेसची मतं आम्हाला मिळालेली. कारण मागच्या वेळेस काँग्रेस 1 जागा होती, आता 13 जागा झाल्या. आमच्या तशा पाहिजे गेलं तर 5 होत्या, आमच्यातल्या 12 जण गद्दारी करून 5च्या आम्ही 9 झालेलो. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितरित्या आम्ही जर काँग्रेस सोबत आहोत तर काँग्रेसची मतं आम्हाला मिळणारच आहे. त्यात काय वाव आहे? पुण्यात पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान 6 जागांची मागणी तुमच्या पक्षाने केलेली आहे, म्हणजे समोर आलेली आहे. तर खरंच किती जागा लढणार आहात पुण्यात? हे पहा, जागा वाटप अजून सुरू झालं नाही. प्राथमिक बोलणी झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्राची बोलणी व्हायला अजून वेळ आहे. पुणे असेल का मुंबई असेल का नागपूर असेल का संभाजीनगर असेल, सगळे यथावकाश. अजून निवडणुका अजून फार लांब आहे, 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर आहे. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होती. सर, रामदास कदमांनी काल असं म्हणाले की भाजपच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जागा ज्या आहेत त्या कमी मिळाल्या. विधानसभेत भाजप जेवढ्या जागा लढवेल तेवढ्याच आम्ही लढू. महायुतीत अलबेल आहे सगळं या सर्वरून. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीमुळेच जे आमच्यातले गेल्या गद्दारांच्या जागा आल्या नाही, त्यांची ठाणे आणि कल्याणच्यावर त्यांची पोचच नाही. लाखो शिवसैनिकांच्या हितासाठी जे ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी एकत्र आलं पाहिजे नेमकं कसं बघताय? लाखो शिवसैनिक हितासाठी दोघांनी एकत्र असं म्हणताय. ज्यांनी गद्दारी केली त्यांचा काय संबंध? आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.